मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्ही तुमच्या मापानुसार बाहीची उंची आणि घडी सुद्धा कट करून घ्यायची आहे। बघू शकता इथे बाहीची उंची 5 तयार होणार आहे, तर मी 6 इंचावरती बाही कट करून घेतलेली आहे। म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी 1 इंच जास्त घ्यायचं ते लक्षात घ्यायचं आहे। बाहीची घडी इथे मी 9.5 ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या मापाची कट करून घ्यायची आहे। बाही अशा पद्धतीने ठेवून घ्या। अस्तर आहे हे लक्षात ठेवायचं आहे। बाहीचं अस्तर मी पूर्ण ओपन करून घेतलं। आता ह्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून घ्या। जेवढ्या लांबीचा आपली बाही आहे लक्षात घ्यायचं आहे तेवढ्या लांबीचा इथे आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे। हे अशा पद्धतीने तेवढ्या लांबीचा बरोबर आपल्याला इथे कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। आणि कॅनव्हास पेपर ठेवताना थोडीशी चमक आहे ती बाजू आतल्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे मी थोडंसं जाडमध्ये पेपर घेतलेला आहे, बघू शकता। ह्याच्यावरती ही डब्बी हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि गोल आकारामध्ये आपल्याला सर्वात आधी हे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने। आता हा गोल आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। हे मी गोल आकारमध्ये कट करून घेतलं, बघू शकता। आता बरोबर अशा पद्धतीने घडी करून घ्या मध्यावरती हे अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आता इथे आपल्याला अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे खालच्या बाजूला अर्धा इंच हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला अर्धा इंचाचं पुढच्या बाजूला हे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे अशा पद्धतीने। आता इथं आपण अर्धा इंचचं मार्किंग केलं, आलं लक्षात। आता वरच्या बाजूला 1 इंच, ह्या रेषेच्या वरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करून घ्या। इथे हे 1 इंच हे अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्किंग करून घ्या। सोपं आहे। एक लाईन ओढून घ्यायची, 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे। सर्वात आधी अर्धा इंचाचं करा, नंतर 1 इंचाचं। आता इथे बघू शकता हा पेपर आपण अशी घडी करून घेतली, हे इथून ठेवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। अर्ध गोलमध्ये आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता पुढच्या बाजूला हे अशा पद्धतीने तुमचं मार्किंग सुद्धा समान होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं। हे अशा पद्धतीने पुढच्या सुद्धा बाजूला हे इथे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण। आता इथे आपल्याला हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे जी बाजू चमकेची आहे ना आतल्या बाजूची ती पूर्ण अशी चिटकून जाते ते लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं ते लक्षात घ्यायचं आहे। आतल्या बाजूला थोडीशी चमक असते ती बरोबर चिटकली जाते हे अशा पद्धतीने। हे अस्तरला चिटकून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता इथे आपल्याला थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई करताना कपडा सरकणार नाहीये। आता इथे आपण हा आकार दिलेला आहे, बघू शकता। ह्याच्यावरती आपल्याला अशा आकारामध्ये व्यवस्थित कडेपर्यंत आपल्याला पूर्ण ही शिलाई करून घ्यायचं आहे। सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या, म्हणजे कपडा सरकणार नाहीये। आता इथे आपल्याला ह्या पूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला हे व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। सावकाश करा। आता इथे आपल्याला हे पूर्ण सोयीचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित येणार आहे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे। इथे हे अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आकार सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे हे अशा पद्धतीने।
इकडे सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला अस्तरला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता व्यवस्थित शिलाई मारून घेतली. आता बाही अशा पद्धतीने पकडा इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि बरोबर मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना नेहमी आपण मध्यापासून सुरुवात करत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला कडेकडेला एकदम कडेकडेला व्यवस्थित पूर्ण ह्या आकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायची आहे. 2-2 इंच सोडून द्यायचं आहे. पहा 2 इंच ह्या बाजूला आणि 2 इंच ह्या बाजूला सोडून द्यायचं आहे. फिटिंगच्या बाजूला आपल्याला मणी लावायचे नाहीयेत, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला हे मणी लावायला सुरुवात करायची आहे. पहा एकदम व्यवस्थित आणि कडेकडेला लावून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा आणखीन व्यवस्थित दिसेल. मणी सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेकडेला लावून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाहीये. हे अशा पद्धतीने आता सर्वच मणी आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती डिझाईन अनुसार लावून घ्यायचे आहेत. हे पहा इथे इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण फक्त 2 इंच ह्या बाजूला सोडून इथे सुद्धा येईल, ह्या बाजूला लावून घ्यायचं नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपले पूर्ण मणी लावून झालेले आहे. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. ही खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा असं मार्किंग करून घेत जा नेहमी. ही आपली पुढची बाजू. हे पहा आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आणि हे आपण शोल्डर जोडतो का ते पाठीमागच्या बाजूला करायचं. हे पहा अशा पद्धतीने इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि बाही जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा हे व्यवस्थित पकडा बाहीवरती बाही. इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा. दंडगेर आहे 7 इंच. हे पहा 7 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घेते. तुमचं दंडगेर मोजून घ्या. कोणाला फिट्ट आवडतं, कोणाला थोडंसं लूज मध्ये आपण शिलाई करत असतो, आवडीनुसार ते लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा दोन्ही बाजूंना सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा ह्या सुद्धा बाजूंना अशा पद्धतीने. आता इथे मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते. शिलाईची पहिली टिप परफेक्ट फिटिंग होते. बसायला सुद्धा एकदम असे परफेक्ट ब्लाऊज बसतात. बऱ्याच ताईंनी सुद्धा मला हे सांगितलेलं आहे. शिलाईची पहिली टिप मुंडा आहे, शिलाईची पहिली टिप
हे पहा असं पकडा, एकदम सरळ मध्ये ब्लाऊज. हे आपलं शोल्डर आहे ह्या बाजूचं. तिथे शोल्डरला बरोबर टेप ठेवा आणि शिलाईची पहिली टिप 8.5 माझं भरतं इथे, 8.5 भरते. तुमचं तिथे किती सुद्धा भरू देत. लगेच तुम्ही असं पकडा, हे सुद्धा असं पकडा सरळ मध्ये. हे पहा मग शोल्डरला टेप ठेवायचा इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आलं लक्षात. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. दंडघेरचं मार्किंग, मुंड्याचं मार्किंग. आलं लक्षात. त्याच पद्धतीने ह्या बाजूला हे पहा असं पकडा, इथे सुद्धा तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे सुद्धा बाजूला असं व्यवस्थित पकडा हे सुद्धा आणि ते मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. आता इथे कमर मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता इथं मार्किंग करून घ्या. हे पहा इथपर्यंत मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता हे मोजून आपल्याला ह्याचा चौथा भाग काढावा लागतो. तुमचे किती सुद्धा शिल्लक असू द्यात. कमरघेर मोजून आपण हे मार्किंग केलं होतं. हे पहा बघू शकता असा टेप ठेवा. इथे माझे 6.5 इंच भरते. आता हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या ते लक्षात घ्या. त्याचे आपल्याला एवढं शिल्लक असेल त्याचे 4 भाग करावे लागतात ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे टोक 6.5 वरती ठेवून घेतलं. आता परत एकदा आपल्याला 3.25 आलं. परत एकदा 3.25 वरती टोक ठेवा. हे पहा अशा पद्धतीने 1.5 आणि 1 रेष. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे मार्किंग आहे ना आपण शिलाई मारली ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतलं ते लक्षात घ्यायचं आहे. आता मग काय करायचं. हे पहा जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या. तुमची फिटिंग कधीही क्रॉस येणार नाही ते लक्षात घ्या. एकदम अशी सरळ मध्ये येऊन जाणार आहे. हे सुद्धा बाजूला आपण एवढं शिलाईमध्ये पकडलेलं बॉक्स फिटिंग करताना हे लक्षात घ्या. ते धरूनच आपण कमरघेर मोजून घेतला. हे पहा ह्या बाजूला सुद्धा तेच मार्किंग करून घ्या. लक्षात आलं. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टिपचा वापर करा. आता इथे बघू शकता दंडघेर आणि मुंडा मार्किंग. आता इथे सुद्धा हे पहा मुंडा मार्किंग, कमरघेर मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता आणि मी ब्लाऊजला सुद्धा जोडून घेतलेली आहे. दुसरी सुद्धा बाही तुम्ही इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायची आहे. हे पहा इथे मी अशाच पद्धतीने ब्लाऊज डिझाईन सुद्धा तयार करून घेतलेली आहे पाठीच्या बाजूला आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. नक्की तुम्हाला हे जमणार आहे. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.